नमस्कार श्रोते, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे परतूरचे प्रतिनिधी हनुमंत दवंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार परतूर येथे ओबीसी समाज बांधव आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन जोडे मारून केला निषेध। परतूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करून प्रतिमेला चपलेचे जोडे मारून जाहीर निषेध ओबीसीच्या वतीने करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यामुळे ओबीसीमध्ये अत्यंत तीव्र नाराजी निर्माण झाली। याच पार्श्वभूमीवर परतूर तालुक्यातील ओबीसीचे विविध राजकीय पदाचे पदाधिकारी, यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच राजकीय ओबीसीच्या परतूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन या तिघाडी सरकारचा जाहीर निषेध केला। आपल्या राजकीय पदाचा राजीनामा दिलेले पदाधिकारी, यामध्ये नंदकुमार दगडूबा गांजे, ओबीसी मोर्चा भाजपा तालुकाध्यक्ष परतूर, विलास तुकाराम चव्हाण जिल्हा सचिव भाजपा, भागवत काकडे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जालना, रामप्रसाद किसनराव थोरात भाजपा तालुका सरचिटणीस परतूर, प्रवीण सुधाकर सातोनकर भाजपा शहराध्यक्ष परतूर, योगेश गणेश भले भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जालना, सिद्धेश्वर मुरलीधर केकान भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष परतूर, राहुल अंकुशराव काळे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परतूर, बाबासाहेब महादेव टोनपे भाजपा सरचिटणीस परतूर, महादेव बबनराव वाघमारे भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जालना, अर्जुन राठोड भाजपा सरचिटणीस, अंकुश आडे काँग्रेस ओबीसी सेल परतूर, इंद्रजित घनवट ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष, केशव काळदाते राष्ट्रवादी युवक सचिव परतूर, राजेभाऊ आघाव अजित गट, शिवाजी तरवटे शिंदे गट, वैद्यकीय सहायता निधी अध्यक्ष परतूर मंठा विधानसभा यांनी आपल्या राजकीय पदाचे राजीनामे दिलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा चिटणीस पदाचा आज राजीनामा देतोय। मला हा जो आरक्षणच्या संदर्भात जो निर्णय काल घेतलेला आहे तो अद्याप आमच्या समाजाला आवडलेला नाही व आमच्या समाजाला तो ॲक्सेप्ट नाही आहे। त्यामुळं सर्व ओबीसी बांधवांनी असं ठरवलेलं आहे की ज्या पक्षामध्ये असेल त्या पक्षाचा राजीनामा द्यायचा। आतापासून हा पक्षाचा राजीनामा आम्ही देतोय आणि आम्हाला हा मान्य नाही आहे। ओबीसी समाजासोबत या तीनचाकी सरकारनं जे ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही आणि ओबीसीमध्ये आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही अशी वेळोवेळी एकनाथजी शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा अजितदादा पवार असो यांनी वेळोवेळी या ओबीसी समाजाला शब्द दिलेला होता। तो शब्द खऱ्या अर्थानं आज पाळला नाही व ओबीसी समाजावर जो अन्याय करत आलेले आहेत अशा सरकारचा आज आम्ही सर्व समाज बांधवांनी, ओबीसी बांधव आज या परतूर ठिकाणी जाहीर गली गली में शोर है, एकनाथ शिंदे चोर है। गली गली में शोर है, एकनाथ शिंदे चोर है। जातीवादी सरकारचं करायचं काय? शांत बसा।